नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साने गुरुजी यांच्याबद्दल संक्षिप्तमध्ये माहिती। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, अशा या गीताने संपूर्ण जगाला सर्व धर्म समभावाचे धडे दिले। अशा गीताचे गीतकार पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला। हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक समाजसेवक होते। तर साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला। त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली। प्रताप हायस्कूलाच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी शिक्षक म्हणून सेवेमध्ये अधिक वाव मिळाला। त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली। अमळनेर येथील तत्वज्ञान परिषदेमध्ये अभ्यास देखील केला। 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले। त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता। ते स्वतः खादीचा वापर करत असत। 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतला। काँग्रेस नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठीचं कार्य, 1942च्या चळवळीमध्ये भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य, अशा अनेक माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केलं। पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर अशा कविता प्रसिद्ध केल्या। त्यामध्येच बलसागर भारत हो या कविताचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो। समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट अशा रूढी आणि परंपरा साने गुरुजींनी नेहमी विरोध केला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला। या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला। अखेर त्यांनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि त्यांना यश देखील मिळाले। एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असेच म्हणावे लागेल। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले। स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीच्या चळवळीत त्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला। विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे चळवळीमध्ये अभिप्रेत होते। ते स्वतः तामिळ, बंगाली इत्यादी भाषा शिकले होते। 1948 मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले। त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, निबंध अशा आणि कविता यांचा संवेदनशील साहित्याचा संग्रह दिसतो। मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यामध्ये ठायी दिसतात। त्यांनी अशी एकूण 82 पुस्तके लिहिली। त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगामध्ये असतानाच केले। श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी ही त्यांनी नाशिक येथील तुरुंगामध्ये असतानाच लिहिलेली आहे। आचार्य विनोबा भावे यांचे गीता प्रवचने धुळे येथील तुरुंगामध्ये त्यांनी सांगितली आणि गुरुजींनी लिहिली। धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे 15 दिवसाचा तुरुंगवास भोगला। शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी त्यांनी आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान म्हणणाऱ्या
स्त्रियांच्या गाणी, लोकगीताची दारोदारी, माता बहिणींसाठी गीत, सुखदुःख शेतकऱ्यांची सुखदुःख वेचून घेणारा लेख, अशा अनेक दुःखांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिर आणि माणसांच्या अंतःकरणातील बंद कवाड खुली करायला सांगणारा असा हा महामानव या पृथ्वीभूमीमध्ये राहिला आणि एका काळ्या कुट्ट काळोखामध्ये 11 जून 1950 रोजी बोलता बोलता नाहीसा झाला. बोलता बोलता नाहीस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साने गुरुजी.